MIDC निवासी भागातील एका नाल्यातून निळे पाणी वाहत असल्याचा प्रकार मंगळवारी आढळला होता. पाण्यात केमिकल सोडल्याने पाणी निळे झाल्याचा आरोप झाला असताना बुधवारी कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि KDMC यांनी एकत्रित सोनारपाडा माणगाव येथील जीन्स धुण्याच्या तसेच साबण तसेच ॲसिड बनवणाऱ्या कारखान्यांचा भंगार गोदामांवर कारवाई केली. रासायनिक कंपनी केमिकल सोडल्याने नाल्यातील पाणी निळे झाल्याचा आरोप मनसेने केला होता. मात्र हा आरोप कामा संघटनेने फेटाळला होता. तर कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि KDMCच्या अधिकाऱ्यांनी निळे पाणी कशामुळे वाहतोय याचा तपास सुरू केला होता. शोध मोहिमेत कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपेंद्र कुलकर्णी, KDMCचे प्रभागचे सहाय्यक आयुक्त भरत पवार आणि कामा संघटनेचे देवेन सोनी सहभागी झाले होते. कल्याण प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिका प्रशासनाने एकत्रित सोनारपाडा माणगाव रोधिन पॉन्स धुण्याच्या तसेच साबण ॲसिड बनवणाऱ्या कारखान्यांचा भंगार गोदामांवर कारवाई केली. या छाप्यात ललित काठा सोनारपाडा येथे बंद पडलेल्या एका बेकरीमध्ये जीन्स धुण्याचा कारखाना सुरू असल्याचे निदर्शनास आले. येथूनच निळे पाणी वाहत होते. साबण आणि ॲसिड बनवणाऱ्या अशा 2 फॅक्टरी माणगाव परिसरात सुरू असल्याचे आढळले. कारखाने आणि दोन्ही फॅक्टरी सील करण्यात आले आहेत. सोनारपाडा येथील 8 भंगारची दुकानेही या कारवाईत तोडण्यात आली. यापुढेही अवैध कारखाने, फॅक्टरी आणि भंगार गोदामांवर कारवाई सुरूच राहील, अशी माहिती सहाय्यक आयुक्त भरत पवार यांनी दिली. MIDCतील प्रदूषण मुद्दा